ऐश्वर्य. त्या दोघांचा संसार खूप सुखाने चालला होता. नुकतेच त्याच्या संसारात एका छान गोंडस परीने जन्म घेतल्यामुळे त्यांचे कुटुंब आता पूर्ण झाले होते. ती दोघं राजा राणी आणि त्यांची सुंदर कन्या त्या लहानशा राजवाड्यात अगदी आनंदाने राहायचे. इंजिनिअरिंग झाल्यावर त्यांनी काही वर्षापूर्वी शहराच्या मध्यभागी स्वतःचे ऑफिस देखील घेतले होते. त्याचे काम आता छान सुरू होते. मुलीच्या जन्मानंतर तर त्याच्या कामाचा ओघ अधिक वाढत गेला होता. त्याच्या मते त्याची मुलगी खऱ्या अर्थाने धनाची पेटी ठरली होती, कारण तिच्या जन्मानंतर त्याच्या व्यवसायात भरभराट झाली होती. आता दिवस रात्र तो कामातच जुंपलेला असायचा. आपल्या व्यवसायानिमित्त होणाऱ्या मीटिंग्स, पार्ट्या यात तो जरा जास्तच रमू लागला होता. आजच्या घडीला त्याने आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मनात ज्या ज्या गोष्टी योजल्या होत्या त्या सर्व गोष्टी त्याच्या आता आवाक्यात होत्या. घर, गाडी, पैसा, अडका सारी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत असताना त्याला आणखीन पैसे कमवायची हाव सुटली होती. परिणामी कामानिमित्त तो आता अधिक वेळ घराबाहेर राहू लागला होता. त्याच्या बिझनेस मीटिंगमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती, जी बाब तिला खटकायची. अधूनमधून तो दारू पिऊन सुद्धा घरी यायचा. आज यशाच्या शिखरावर विराजमान होणारा तो आता विसरत चालला होता आपली संस्कृती. विसरत चालला होता आईवडिलांनी दिलेली सदमार्गाने चालण्याची शिकवण. आणि विसरला होता तिला, जी त्याच्या पडत्या काळापासून आजवर प्रत्येक सुखदुःखात त्याच्या पाठीशी ठामपणे उभी होती. पण तिच्या त्या त्यागाची किंमत त्याच्यासाठी आता शून्य होती. एकंदरीत काय तर आज सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेत असताना तिची किंमत मात्र मातीमोल ठरली होती. आता त्याच्या वागण्या बोलण्यात पूर्वीसारखा आपलेपणा राहिला नव्हता. तिने बदललेल्या स्वभावात सुधारणा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्यात कुठलीच लक्षणं दिसत नसल्यामुळे तिने त्याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्यांच्या घरी काही हितचिंतक मंडळी आलेली होती आणि त्यांच्यासमोर तो बोलू लागला. लग्नानंतर आज मी माझ्या पत्नीला कुठल्याच गोष्टींची कमतरता भासू देत नाही हो. मी मान्य करतो मी संसाराच्या सुरुवातीच्या काळात तिला थोडीशी ओढाताण सहन करावी लागली, पण आज बघा, राणीसारखी राहते ती ह्या घरात. तिला हवी असलेली प्रत्येक वस्तू दुसऱ्या क्षणाला हजर करतो मी, पण तरी सुद्धा ही सतत माझ्या मागे भुणभुण करत असते. कधी माझ्या मुलीसमोर तर कधी आलेल्या मित्रांसमोर माझा सतत अपमान करत असते, घालून पाडून बोलत असते. अहो, माझ्या सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून मी हिच्यासारख्या एका अनाथ मुलीशी विवाह केला, हिला आसरा दिला. आजवर हिने पाहिले नसेल एवढे ऐश्वर्य हिच्यासाठी निर्माण केले मी. पण ही म्हणते की हा माझ्या आणि माझ्या मुलीचा कधी विचारच करत नाही. माझ्या कुटुंबाची काळजीच नाही याला. नाही, दरवेळी हीच चुकते असं नाहीये. हां, कधी चूक माझी सुद्धा असते. मला माहिती मी रात्री अपरात्री दारू पिऊन घरी येतो, हे योग्य नाहीये. पण बिझनेस पार्टीत कोणी 1-2 पेग घेण्याचा आग्रह केला तर तो नाकारता येत नाही हो. समोरच्या पार्टीची नाराजी ओढून घेण्यासारखं येते. बिझनेस करताना आपल्या मनात नसतानाही काही शिष्टाचार पाळावे लागतात. त्याचाच एक हिस्सा म्हणून मी बिझनेस पार्टी अटेंड करतो. मग त्या पार्टीमध्ये ड्रिंक घेणे ओघाने आलेच की. माझ्या बिझनेसचा तो एक अविभाज्य घटक आहे, जो मी नाकारू शकत नाही. शिवाय आजवर मी जे कष्ट उपसले, जे यश मिळवले, त्या मोबदल्यात मी एन्जॉयमेंट म्हणून जर दारू प्यायलो
आणि 1-2 पोरींसोबत बारमध्ये नाचलो तर काय गैर आहे त्यात? मी ह्या घरचा कर्ता पुरुष आहे. मला जसे वागायचे तसेच मी वागणार. कोण आहे मला अडवणार? या घरात माझ्या मनाप्रमाणे वागण्यापासून सांगा. असे म्हणत त्याने आपली बाजू उपस्थितांसमोर मांडली. मग काही क्षण शांततेत गेल्यावर तिने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, संसार हा तुझा किंवा माझा नसतो, तर तो आपला असतो. लग्न या संस्थेचा मुळात अर्थच हा की 2 जीवांची एकमेकांची उणी धुनी विसरून एकमेकांचा केलेला स्वीकार. ज्या क्षणी आपण एकमेकांच्या विवाह बंधनात अडकलो होतो ना, त्या क्षणी आपण समोरच्या व्यक्तीचा त्याच्या गुणदोषासही स्वीकार करतो. मग ती व्यक्ती कोण आहे? ती अनाथ आहे की सनाथ आहे? तिचा भूतकाळ काय आहे? या सर्व गोष्टी गौण ठरतात. कारण लग्नापूर्वीच आपण ह्या गोष्टींची शहानिशा केलेली असते. आजच्या घडीला तू जे यश कमवलेस ना, त्यात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे. तुला जुने दिवस आठवत नसतील रे, म्हणून मी सांगते. आज जरी तू मला सोन्या चांदीने मढवले असतील ना, तरी मी तीच आहे जिचे दागिने विकून तू तुझ्या व्यवसायासाठी ऑफिस घेतले होते. मी तीच आहे जिने दिवसभर थकून भागून घरी आलेल्या कोमाजलेल्या तनमनास उभारी देत पुन्हा नव्याने रुजण्यासाठी शिकवले. मी तीच आहे जी वेळ प्रसंगी कधी तुझ्या शय्या तर कधी तू चालणाऱ्या अंधाऱ्या वाटेवरची दिवा झालीये. आणि मी तीच आहे जिने असह्य वेदना सहन करत ह्या घरच्या लक्ष्मीला जन्म दिलाय, जिच्या कृपेने ह्या घराचे नशीब खऱ्या अर्थाने फळफळले. तेव्हा तुझ्यामुळे माझे नाही, तर माझ्यामुळे तुझे ऐश्वर्य, तुला ऐश्वर्य मिळाले. तेव्हा स्त्री मग ती कुणीही असेना, पुरुषाने तिचा आदर करायलाच पाहिजे. अन्यथा त्याचा सर्वनाश अटळ आहे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, हे तू कधीच विसरू शकत नाही. असे बोलून तिने आपल्या मुलीला कडेवर घेतले आणि अहंकाराने भरलेल्या पुरुषांच्या त्या मांदियाळीतून काढता पाय घेतला. धन्यवाद.